पुणे दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे तडकाफडकी मुंबईकडे रवाना झालेत। पदाधिकारी उशिरा पोहोचल्याने राज ठाकरे माघारी परतल्याची चर्चा आहे। पुण्यात आज पक्षाच्या शहर कार्यालयात विभाग प्रमुखांची बैठक होती। विभाग प्रमुखांची बैठक न घेताच राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। आणखी माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी नाझीम मुल्लाकडून। नाझीम, नेमकं काय सत्य आहे? सौरभ, ही बैठक जी आहे ती सुरुवातीला सकाळी 11 वाजता होती। नंतर या बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला आणि दुपारी 2 ते 2:15च्या सुमारास या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा बरोबर 2:15 वाजता कार्यालयात या ठिकाणी पोहोचले होते। शहरातलं जे कार्यालय आहे त्या कार्यालयात ते ज्या वेळेला पोहोचले त्यावेळेला मुख्य पदाधिकारी या ठिकाणी नव्हते, ज्यांना बैठकीला बोलवलं होतं। म्हणजे जे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत शहरातल्या, त्या शहरातील सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि विधानसभेच्या अनुषंगाने राज ठाकरे प्रत्येक विधानसभा वाईज या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार होते। आगामी लोकसभा असेल किंवा आगामी विधानसभा या अनुषंगाने ही एक बैठक महत्त्वपूर्ण होती, त्यामुळे अख्ख्या शहराचं लक्ष या बैठकीकडे होतं। परंतु 3:15 वाजता राज ठाकरे हे अचानक हा सगळी बैठक जी आहे ते सोडून मुंबईकडे या ठिकाणी रवाना झाले। 2:15 वाजता कुणीच नव्हतं। त्यांनी ते जसे आलेत हे सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळल्यानंतर सगळ्याच पदाधिकाऱ्यांची धावपळ या ठिकाणी उडाली आणि सैरावैरा सगळेजण ते आहेत ते कार्यालयापर्यंत पोहोचले। परंतु राज ठाकरेंचा राग जो आहे तो या ठिकाणी अनावर झालेला होता। ते त्या ठिकाणी तासभर थांबले, परंतु त्यांनी कुणाशीही या बैठकीच्या अनुषंगाने चर्चा केली नाही। कुणाशीही त्यांनी पुढची काय आपली व्यूहरचना आहे याबाबत ही चर्चा या ठिकाणी केली नाही। केवळ ते त्या ठिकाणी बसून राहिले आणि 3:15 वाजता ते तडकाफडकी या कार्यालयातून बाहेर पडले आणि गाडीत बसून थेट मुंबईला रवाना झाले। परंतु आता पुढची बैठक होणार का आणि राज ठाकरेंनी नेमकं त्या ठिकाणी या सगळ्या ज्या उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना काय सांगितलंय हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। सौरभ। नाझीम, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।